जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. 11 मार्च 1689चा तो काळ दिवस होता. त्या दिवशी औरंग्यानं वळदूड तुळजापुरा येथे भवानीराजांना हाल हाल करून ठार मारले. आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते आणि जीभ छाटली. संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली. त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला. त्यानंतर त्यांचं राज्याचं एक अवयव वेगळं करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्या तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला. आतापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांना तो तुकडे झालेला देह आपल्याला सामावलेला पाहून जणू रडत होती. ती विखुरलेले तुकडे पाहून तिचेही हृदय जणू तुटत होतं. राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं. त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं. आपल्या शंभूराजांचा देह विनिच्छ अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता. इतका शूर राजा, पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. औरंग्यानं तसा आदेशच काढला होता. त्यानं फर्मान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले. औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळं आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होते. रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते. आपल्या शूरवीर राजांची अशी अवस्था पाहत जणू सृष्टी देखील रडत होती. अरे, ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा, असं जणू आव्हान करत होती. पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली. त्या गावात राहणारी जनाबाई ही परटीनीच काम करत होती. ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे. नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरी कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली. जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले. तिला प्रथमच कळलं की नाही, ते तुकडे म्हणजे आपले शूरवीर राजांचे आहेत. तिला असं वाटले की एखाद्या मेंढराने तुकडे तिचे पडले आहेत, कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं. कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं. तेव्हा तिने ओरडून म्हणलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या, आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले. तेव्हा तिने जवळ असलेल्या मेंढपाळ म्हणाला की ते आतडे आपल्या छत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजीराजांचे आहेत. काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले. तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्यानी लोक येतील आणि तुला पकडून नेतील. त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहे. तू देखील घरी निघून जा. आपल्या संभाजीराजांच्या शरीरांचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी वाहू लागले. तशीच उठली आणि गावाकडे पळाली. ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली. आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती. बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आणि आपल्या राजाची अशी व्यवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते. प्रत्येकजण अश्रू गाळत होता. तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होता. ते त्या गर्दीपुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे. हे असं नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहे. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. गोरखनाथाने हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेल्या गोविंद महार लांबूनच बोलला, तुमचं बोलणं अगदी खरं आहे. आपल्या महाराजांच्या राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या मुलाखतीवरती केलेले उपकार कमी आहेत. आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवरायांच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे शोभून नाही दिसत.
तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले, तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे. जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण काय करणार? गावाच्या सभोवताली 4-5 लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे. त्या बादशहांची ताकद खूप मोठी आहे. रक्तमांसाला कोणी शिवू नये असं त्याने फर्मान काढलेलं आहे. तेव्हा एकानं म्हटलं, खरं आहे, कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत, तर मग आपणच पुढाकार का घ्यावा? हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर खाऊन सगळेजण पडले होते. झोप तर तशीच कुणालाही येत नव्हती. सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते. पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीच बाई होती. आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क केलं होतं. तिने सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केलं. शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्ट काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली. राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळी हेलावून गेले होते. असे बोलता बोलता रात्र बरीच झाली, पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तेव्हा त्या पाटलींने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं. हे सारं पाहत असताना तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला. थोड्या वेळाने बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिली तर बादशाह करून आम्हाला काय करणार? गाव जाळेल इतकंच ना? आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली. तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नर्मदासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत. ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत. हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवानी सळसळली. चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ. सर्वत्र एकच आवाज उठला. सर्वत्र काळभोर काळोख होता, परंतु त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन शोध निर्माण झाले होता. साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या. तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला. आतमध्ये काय झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. तो आपल्या पत्नीस म्हणाला, कारभारीण बाई, हे काय चालवले? बादशहांच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळले का तुम्हाला? तेव्हा पाटलीन म्हणाली, माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मांस घारी गिधड्यांना देण्यापरीस ते आपण आपलं तर काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर, निघतो आम्ही. पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वेडू गावातील सर्व स्त्री देखील झपाट्याने बाहेर पडली. त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहांच्या फौजेची भीती देखील होती. बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी दबकत त्या नदीच्या किनारी आले. तिथे त्यांनी पुडाचा कुल्हा पेटवला. मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजांचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपले
डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे देखील मांसाचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. त्या अंधारात ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं, कुणी लाकूड फाटा आणला. दहनाची सर्व तयारी झाली, पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला. राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते, पण जमीन ही कोसभर अंतरावरती होती. त्या जागेतून बादशाचा तळ देखील अगदीच जवळ होता. बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता. लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडं त्याने बोट केलं आणि म्हणाला, ही आम्हा महाराजांची वतनी जमीन आहे. ते आमच्या जमिनीत अग्नी द्या. शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशांच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे. आम्हाला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही. मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण चलं गेलं. बादशांची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती, म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरिक आक्रमण करायला लागले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील, पण अंतिम संस्कारामध्ये अडथळा येता कामा नये, असं फर्मान दिलं. गोरखनाथबुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधड पेटू लागली. त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भिजू लागल्या. सगळे गावकरी ढसाढसा रडत होते. स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या. लोक गुरासारखे हंबरट फोडत होते. आर रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठे आलास रे पाखरा, असं शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तांबडं फुटण्याच्या आधीच चिंता बुजवली गेली. शंभूराजांची गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीकडे अर्पण केली गेली. तो गोविंद मल्हार म्हणजेच रायाप्पा मल्हार याचा मावस भाऊ आणि जनाबाईचे धाराई पाटलिणीचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. तो मारणारा औरंग्या फक्त मेला, पण शंभूराजे मात्र अमर झाले. जय भवानी, जय शिवाजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय शंभूराजे.